मी कामाचा माणूस आहे, मी कामाचाच माणूस आहे, असं भर सभेत ठासून सांगणारे, राज्याच्या राजकारणात आपल्या कार्यकर्तृत्वाने गेल्या 3 दशकांहून अधिक काळ आपला दबदबा कायम ठेवणारे अजितदादा आज आपल्यात नाहीत. राजकारणी माणूस बेरकी असतो, तो कमी बोलणारा असतो, तो लोकांच्या सहज मिसळत नाही, असं म्हणतात. पण अजितदादांसारखा मनमोकळा माणूस राजकारणात क्वचितच असतो. खरं तर या महाराष्ट्राने अनेक उत्तुंग नेते पाहिले, पण अजितदादांचे अकाली जाणे सर्वांच्याच मनाला चटका लावून गेले. दादांचा कामाचा वेग, त्यांचा कामाचा धडाका, त्यांचा वक्तशीरपणा आणि त्यांचे नॉट रिचेबल होण्याचे धक्कातंत्र या सगळ्यांबद्दल आपल्याला माहिती आहेच. पण त्यांचा सर्वात महत्त्वाचा आणि जो त्यांना इतर राजकारणी लोकांपासून वेगळा बनवतो तो गुण म्हणजे स्पष्ट वक्तेपणा. चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणत वाटेत भेटणाऱ्याला नडणारा स्वभाव. दादा सर्वांना आवडायचे, सर्वांना आपलेसे वाटायचे, ते याच त्यांच्या स्पष्ट आणि जे आहे ते तोंडावर बोलण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे. दादांना पोटात एक आणि ओठात एक असं कधी जमलंच नाही. खरं तर राजकारणी माणसाने जास्त बोलू नये, हास्यविनोद करू नये, धीर गंभीर असावं असा प्रचलित समज. पण दादांनी आपल्या मिश्किल आणि विनोदी शैलीतून सर्वांनाच हसवलं. त्याचवेळी जर दादांच्या वाट्याला कोणी गेला तर मात्र भर सभेत ते इशारा द्यायचे, आपला नाद करायचा नाही, आपण कोणाच्या वाट्याला जात नाही आणि आपल्या वाट्याला कोणी गेलं तर त्याला असा तसा सोडत नाही. असं म्हणतात उपस्थितांमधून टाळ्यांचा कडकडाट व्हायचा आणि विरोधकांच्या मनात धडकी भरायची. राजकारणात आपण रोज पाहतो, अनेक वेळा शब्दांचे खेळ केले जातात, पण अजितदादांना ते कधी जमलंच नाही. होला हो आणि नाहीला नाही हे त्यांचं सूत्र. त्यांच्या या स्पष्ट वृत्तीमुळे अनेकदा वाद निर्माण झाले, पण त्यांच्या या स्पष्ट वक्तेपणामुळे लोकांचा त्यांच्यावरील विश्वास वाढत गेला. लोकांना पक्क लक्षात आलं की दादा जे बोलतात तेच करतात. कोणी काम घेऊन गेलं तर त्याला ताटकळत बसवणे, बघूया, करूया, विचार करू यांसारखी गुळगुळीत राजकारणी भाषा दादांनी कधी वापरली नाही. संबंधित अधिकाऱ्यांना सांगून जागेवर ते काम करून देणारा नेता अशी त्यांची ओळख होती. आज जेव्हा दादा आपल्यामध्ये नाहीत, तेव्हा त्यांच्या स्पष्ट वक्तेपणाची, त्यांच्या जागेवर हिशोब करण्याच्या पद्धतीची सर्वांनाच आठवण येते. सोशल मीडियावरती आता महाराष्ट्राचे कसे होणार, पुणेकरांना वाटते आता पुण्याचे कसे होणार, असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. कारण राजकारणात अनेक नेते जरी असले तरी वलय असणारा, सत्ता असो किंवा नसो, ज्याच्या शब्दाला मान आहे असा नेता गेलाय असं सर्वांना वाटतंय. आजच्या मुत्सद्दी आणि गोड बोलणाऱ्या राजकारणाच्या काळात अजितदादांसारखा स्पष्ट वक्ता नेता असणे ही लोकशाहीसाठी महत्त्वाचे होते. टीकेची पर्वा न करता आपल्या कामातून उत्तर देणारा आणि शब्दाला जागणारा हा नेता महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आपला एक वेगळा ठसा उमटवून गेलाय. राज्याच्या राजकारणात आता वेळ न घालवता एका क्षणात निर्णय घेणारा, अरेला कार्य करणारा, समोरच्याने दिलेल्या इशाऱ्याला तितक्याच खमक्या आवाजात इशारा देणारा, आपला महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या सर्वसामान्य माणसासाठी आवाज वाढवणारा, जात धर्म पंथ या पलीकडे जाऊन काम करणारा, प्रसंगी वाईटपणा घेऊन कडवट बोलणारा, ज्याला ज्या भाषेत समजेल त्याच भाषेत उत्तर देणारा असा एक खंबीर आणि खमक्या नेता आता उरला नाही. सध्या राज्याच्या राजकारणात जरी अनेक चांगले काम करणारे नेते असले तरी त्यांच्यामध्ये अजितदादा नाहीत आणि समोरच्याला प्रेमाने दमात घेणारा तो दमदार आवाज देखील आता नाही. आणि यामुळेच प्रश्न पडतो, आता इथून पुढे भिडणार कोण?